मी अपयशी का झालो? सिंहरास. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते. एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील मालिका आपण चालवित आहोत. तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो. खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात. यावरून विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेल. या विषयाचा आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यानुसार या भागात आपण सिंह राशीच्या अपयशाची कारणं समजून घेणार आहोत. तसंच मी अपयशी का झालो या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल या प्रश्नाचं उत्तरही आपसूक मिळतं, जे तुम्हालाही मिळणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता अत्यंत साहसी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या लोकांची रास म्हणजे सिंह रास होय, असं आपण सिंह राशीचं वर्णन करू शकतो. याशिवाय सिंह राशीला राजा लोकांची रास देखील म्हटलं जातं. या लोकांना अपमान अजिबात चालत नाही. सिंह पत्रिकेतील मंत्रिमंडळ जेव्हा आपण पाहतो तेव्हा रविदेव हे तुमचे मुख्यमंत्री म्हणजे तुमच्या राशीचे स्वामी आहेत. रविदेवांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाग्याचं खातं मंगळदेवाकडे दिलं आहे. मंगळदेव सिंह राशीसाठी भाग्येश आणि सुखेश आहेत. म्हणजे सुख आणि भाग्य हे दोन महत्त्वपूर्ण विभाग राजाने सेनापतीकडे दिलेले आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की मंगळ ग्रहाला सेनापती असं म्हटलं जातं. या सेनापतीच्या दोन्ही राशींना म्हणजे वृश्चिक आणि मेष राशीला अत्यंत उत्तम खाती राजाने दिलेली आहेत. किंबहुना योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी द्यावी हे राजाचं कर्तव्यच असतं. आता धनस्थानाचा जर विचार केला तर सिंह राशीचे धनेश म्हणजे बुधदेव होय. रविदेवांनी बुधाला म्हणजे व्यापाराचा कारक असलेल्या ग्रहाला धन आणि लाभ सांभाळण्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि इथेच राजाचं नियोजन दिसून येतं. त्यामुळे सिंह जातकांना उत्तम धनसंपदा प्राप्त होण्याची संधी वाढते. यानंतर तुमच्या पत्रिकेतील परिश्रमाचं कार्य रविदेवांनी शुक्रदेवाकडे दिलेलं आहे. सोबत कर्म करण्याची जबाबदारी देखील शुक्रदेवांकडे दिलेली आहे. कारण सिंह जातक हे स्वतः काही करीत नाही तर ते इतरांकडून कार्य करून घेतात. यानंतर शिक्षणाचं, मार्गदर्शनाचं, क्रिएटिव्हिटीचं, नवीन संशोधनाचं पंचम आणि अष्टम स्थानाशी संबंधित कार्य रविदेवांनी गुरुदेवांना दिलं आहे. म्हणजे सिंह राशीच्या पत्रिकेत गुरुदेव पंचमेश आहेत. क्रिएशन, क्रिएटिव्हिटी, नवीन शिक्षण, कला, खेळ या सर्व बाबी आपण पंचम स्थानातून पाहतो. तसंच पत्रिकेतील अष्टम स्थान हे संशोधन कार्य दर्शवतं. रविदेवांनी या कार्याची जबाबदारी देखील तुमच्या पत्रिकेत गुरुदेवांकडे दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की गुरु म्हणजे ज्ञान होय. म्हणजे रविदेवांनी योग्य ग्रहाकडे योग्य जबाबदारी दिलेली आहे. त्यातून महत्त्वाची बाब म्हणजे शनिदेवांची जी श्रमिक रास आहे त्या राशीला त्यांनी पत्रिकेतील षष्ठ स्थान म्हणजे उपचय स्थानाची जबाबदारी दिली आहे. म्हणजे परिश्रम करण्यासाठी इथे परिश्रमी रास आलेली आहे. यानंतर तुमच्या सप्तम स्थानात शनिदेवांचीच बुद्धिमान असलेली कुंभ रास आलेली आहे. म्हणजे शनिदेवाकडे त्यांनी षष्ठ आणि सप्तम या दोन स्थानांची जबाबदारी दिलेली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रविदेवांची चंद्राकडे व्ययस्थानाची जबाबदारी दिलेली आहे. कारण चंद्राचं कार्य खर्च करणं आणि घर सांभाळणं हा विभाग इथे येतो. एकंदरीत इतर कोणत्याही राशीच्या पत्रिकेपेक्षा सिंह पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा योग्य ग्रहाकडे योग्य विभाग दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे तुमच्यासाठी यशाच्या संधी भरभरून वाढतात. सिंह जातक हे मूळतः महत्त्वाकांक्षी असतात. अत्यंत कर्तृत्ववान असतात. त्यांना सतत प्रथम स्थानावर विराजमान राहायचं असतं. सतत इतरांच्या पुढे राहायचं असतं आणि हीच बाब त्यांच्या अपयशाला निमित्त मात्र ठरते. कारण त्यांना सतत परफेक्शन हवं असतं.
प्रत्येक गोष्ट परफेक्ट व्हावी, बरोबर व्हावी, आपल्या मनानुसार व्हावी, यासाठी ते आतताईपणा करतात आणि चूक तिथेच घडून येते. अग्नितत्वाची स्थिर रास म्हणजे सिंह रास होय. तुमचे राशी स्वामी रविदेव आहेत. आपल्याला माहिती आहे की रविदेव हे इतर ग्रहांसारखे कधीही वक्री होत नाही, तर सदैव एक समान गतीने फिरत असतात. त्यांची गती वाढतही नाही आणि कमी देखील होत नाही. ते कधी अस्त होत नाही, तर कधी अतिचार गती नाही, कधी वक्री देखील होत नाही. असे रविदेव तुमचे राशी स्वामी आहेत. त्यानुसार सातत्य राखून तुम्ही कार्य करीत असता आणि त्यामुळे अर्थातच तुम्हाला कधीतरी थकवा येतो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला परफेक्शन हवं असतं, तेव्हा अनेक गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष होतं. एखादं कार्य पूर्ण परफेक्शनने व्हायला हवं म्हणून त्यावरच तुम्ही सर्व लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे मात्र महत्त्वाच्या इतर कार्यांकडे तुमचं दुर्लक्ष होतं, ज्यामुळे तिथे एक अपयशाचं कारण उभं राहतं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर तुमचा कोणी अपमान केला आणि तुमच्यावर टीका केली, तर ती तुम्हाला अजिबात चालत नाही. तो तुम्हाला स्वतःचा खूप मोठा अपमान वाटतो. त्यातून तुमच्यासाठी अपयशाचं एक कारण उभं राहतं. खरं सांगायचं तर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला सातत्याने यश प्राप्त होऊ शकतं. म्हणूनच आम्ही सिंह जातकांना नेहमी सांगत असतो की बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, कारण बोलणारे बोलतच असतात. त्यांना तुम्ही प्रतिसाद देत असतात म्हणून तुमच्यावर प्रभाव पडतो. त्यामुळे तुम्ही जर त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष केलं तर तुम्हाला होणारा त्रास थांबू शकतो आणि अपयश देखील थांबू शकतं. यानंतर अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे मी बरोबर आहे ही भूमिका कधीही योग्य असते. मात्र जेव्हा आपण भूमिका ही घेतो की केवळ मीच बरोबर आहे, तेव्हा मात्र कुठेतरी ते चुकतं आणि म्हणून देखील तुमच्यासाठी अपयशाचं एक कारण तयार होतं. एकंदरीत अत्यंत कर्तृत्ववान असलेली ही सिंहरास आणि त्याच्या अपयशाला कारणीभूत ठरणारी ही छोटी कारणं हे खरं तर सिंह जातकाचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे आपण सिंह राशीच्या अपयशाची कारणं समजून घेतली. म्हणजे सिंह जातक आपल्या आयुष्यात कुठल्या कारणामुळे अपयशी होऊ शकतात ते आपण समजून घेतलं. मात्र हा जो सर्व आपण अभ्यास करीत आहोत तो यासाठी करत आहोत की आपल्याला यश कसं गाठता येईल, आयुष्यामध्ये यशस्वी कसं होता येईल. तर सिंह जातक मोठी स्वप्न बघतात. त्यांची स्वप्न मोठी असतात, त्यामुळे अनेकदा यशस्वी होऊन देखील त्यांना असं वाटतं की मी अपयशी तर झालो नाही ना. हे अधिक स्पष्ट करून सांगायचं झाल्यास 2 व्यक्ती आहेत. सारख्याच परिस्थितीमध्ये एका व्यक्तीने 10,000 नफा कमवण्याचं ठरवलं आणि दुसऱ्याने 1,00,000 रुपये नफा कमवण्याचं ठरवलं. त्यानुसार पहिल्या व्यक्तीला 10,000 रुपये मिळाले आणि दुसऱ्या व्यक्तीला 50,000 रुपये मिळाले. म्हणजे परिस्थिती सारखी असताना दुसऱ्या व्यक्तीला 5 पट जास्त नफा मिळाला, मात्र तरीही त्याला यशस्वी झाल्यासारखं वाटत नाही. त्यात त्याला समाधान वाटत नाही. त्यामुळे मोठी स्वप्न नक्की पहा, तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही जेवढी मोठी स्वप्न पाहाल तेवढा यशाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. मात्र त्यामुळे कधीकधी मानसिकरित्या त्रास होण्याची संभावना निर्माण होते. स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास डळमळीत होणार नाही याची जाणीव ठेवा. त्या दृष्टीने काळजी घ्या. मोठी स्वप्न पाहत असताना एक बाब लक्षात घ्या की हे अकल्पनीय आहे, अवास्तव आहे. त्यामुळे ते पूर्ण होईलच असं नाही. ते काही प्रमाणात पूर्ण झाले तरी पुढच्या वेळी अजून मोठी स्वप्न पाहून अजून मोठं पाऊल टाकेल, त्यासाठी मी थांबणार नाही. आणि येथेच सिंह जातकाच्या यशाला सुरुवात होते. जग हे नियमांनी चालतं. म्हणजे हा नियम ठरलेला असतो की सूर्य पूर्वेला उगवेल आणि पश्चिमेला मावळेल. परंतु सत्य जाणून घेतलं तर सूर्य स्थिर असतो. आपली पृथ्वी त्याच्या भोवती फिरत असते आणि म्हणूनच आपली दृष्टी महत्त्वाची ठरते. सिंह रास ही राजा लोकांची रास आहे.
तुम्ही आपली दृष्टी जेवढी मोठी ठेवाल तुमचं यश तेवढं मोठं होतं आणि अपयशावर मात करत तुम्ही यशाकडे वाटचाल करू शकता. ही बाब सिंह राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी. तर मी अपयशी का झालो आणि यशस्वी होण्यासाठी काय करणं माझ्यासाठी आवश्यक आहे, हे मेष ते मीन प्रत्येक राशीच्या दृष्टीने समजून घेण्यासाठी आपण 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.